नमस्कार. सुप्रिया सुळेंच्या विषयी बोलायचं आहे आज. म्हणजे एरवी बारामतीत नसलेल्या सुप्रिया सुळे सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील सांगता सभेला उपस्थित राहिल्या. उपस्थित राहण्याआधी देवेंद्र फडणवीसांनी त्यांना जे चॅलेंज दिलं होतं ते एक्सेप्ट करून आल्या होत्या. म्हणजे देवेंद्र फडणवीसांसोबत कोणत्याही खुल्या व्यासपीठावर 2023च्या कायद्यासंबंधी चर्चा करण्याचं चॅलेंज एक्सेप्ट करून आल्या होत्या. आता आम्हाला असं वाटलं होतं की त्या येतील, त्या थांबतील, त्या बोलतील, फडणवीसांच्याकडून खुलासे मागवून घेतील आणि निघून जातील. पण घडलं भलतंच. त्या व्यासपीठावर मंत्री छगन भुजबळ यांचं भाषण सुरू असताना त्या आल्या. आता आल्या, कशा आल्या, काय केलं, तुम्ही बघून घ्या. म्हणजे त्या आल्या, व्यासपीठावरच्या उभ्या राहिलेल्या लोकांना नमस्कार चमत्कार केला. अख्खं व्यासपीठ फिरल्या. म्हणजे पश्चिम बंगालात प्रचार करताना ममता बॅनर्जी फिरतात तसं इकडून तिकडं ते असं असतं ना, तसं फिरल्या. तुम्हाला कळावं यासाठी मी दोन्ही विज्युअल्स दाखवतो. ममता बॅनर्जी कशा फिरतात आणि सुप्रिया सुळे कशा फिरतात. त्या फिरत राहिल्या इकडे तिकडे, याला नमस्कार, त्याला नमस्कार, त्याला नमस्कार. व्यासपीठाच्या कडेला एका शेवटच्या कोपऱ्यात जागा होती, तिथे बसल्या. कारण ती सभाच मुळात महायुतीची होती. तिथे राशप गटाच्या सुप्रिया सुळे यांच्यासाठीची जागा नव्हतीच, त्या येतील असं अपेक्षित नव्हतं. आल्या, सगळ्यांना नमस्कार केला. बघा त्या कशा स्वरूपात नमस्कार करतायत. म्हणजे त्या दुःखात करतायत, आनंदात करतायत, प्रचारात करतायत की आपलीच पब्लिक इकडं पाठवली आहे, त्यांना बसा म्हणतायत. काय स्वरूप कसं होतं ते तुम्हाला लक्षात येऊन जाईल. चला पुढे जाऊ. आता त्या आल्या आणि मग लगेच त्यांना भाषण करायला पण मिळालं. भाषणात त्यांनी सुरुवात करतानाच म्हणजे मी आल्यावर, येण्यापूर्वी असली वाक्य उच्चारली. कुणाला भेटून आले ते सांगितलं. जरा ते ऐका तुम्ही. इथे येत असताना, यायच्या आधी मला यायला उशीर झाला. याचं कारण असं की मला इथे येत असताना आशा काकींकडे जाऊन आल्याशिवाय माझं मन मला अस्वस्थ करत होतं. त्याच्यामुळे मी पुण्यावरनं बारामतीला आले. बारामतीला आल्यानंतर काट्याच्या वाडीला गेले. आशा काकींना भेटले. काकी टी व्ही बघत होत्या. काकींची काय बोलावं, काय सांगावं की बारामतीला कशासाठी आली आहेत, मला हिंमत पण झाली नाही. मला हिंमतच नाही झाली काकींना सांगायची की आज या सभेसाठी मी बारामतीला आले. पाहिलं, म्हणजे मी इथे येण्यापूर्वी म्हणजे येत असताना, इथे आल्यावर, पहिल्यांदा, काय त्यांना शब्द सापडत नव्हते. संचय करायचा होता, सगळा एकूण विषय मांडायचा होता. भावनिक झाले असतील कदाचित. दादा गेल्यानंतरच्या बारामतीतल्या व्यासपीठावर ताईंचं भाषण थोडं भावनिक होणं स्वाभाविक असतं. पण या भावनिकतेतही डाव साधून गेल्या. कोणाच्या लक्षात नाही आलं, पण आशा काकींना भेटायला त्या गेल्यास त्यांनी सांगितलं. आशा काकींना काय सांगू हा प्रश्न पडला होता त्यांना. म्हणजे आशा काकींना भेटायला गेल्यावर मी सभेत प्रचाराला आली आहे हे सांगायला नको वाटलं. कारण सभा कशाची, निवडणुकीची, प्रचाराची, कोणाची, सुनेत्रा पवारांची. म्हणजे ही निवडणूक व्हायला नको होती. सुनेत्रा पवारांचा प्रचार काय, नेमकं हेतू काय होता. सुप्रिया सुळेंचा असेल, चांगला असेल, आपण काही वाईट विचार करत नाहीयेत. बरं, त्यानंतरच्या भाषणातल्या तुकड्यात त्यांनी
पुढचा संवाद पार्थ पवारांशी सांगितला. म्हणजे मला फोन आला, मी म्हणले गप्प बस, आपण कशाला वाईट विचार करायचा ना. ऐका जरा. सकाळी वॉक करत होते, 8:40-45ची ती वेळ होती आणि 5चा मला फोन आला. अनेक वेळा पार्थन मी फोनवर बोलतो, म्हणलं इतक्या सकाळी काय फोनवर काढलं. मला म्हणला डॅडीचं प्लेन पडलंय. म्हणलं काय पण बोलू नकोस. मला म्हणले आत्या जरा ऐका माझं, डॅडीचं प्लेन पडलंय. म्हटलं डॅडी कशावरनं त्या प्लेनमध्ये आहे, काहीतरी बोलू नको, चेक कर नीट. एका फोनवर तो माझ्याशी बोलत होता, दुसऱ्या फोनवर मुसळे इथे आहेत, मुसळेंना माहिती होतं आणि मुसळे, किरण गुजर हे सगळे तिथे होते. आणि तिथून ते व्हिडिओनी पार्थला दाखवत होती ही घटना झाली. आजही असं डोळे बंद करून गेलं वाटतं की काय तो दिवस होता, काय ती परीक्षा आहे, काय झालं की ही अशी घटना किंवा हा दिवस आपल्यावर आला. आजही मला विश्वास बसत नाही. ते प्लेन बघायची हिंमत मी पण केली नाही. त्या दिवशी हेलिकॉप्टरने मी आणि वहिनी एकत्र आलो. वहिनींना आणि माझ्यात तर हिंमत पण नव्हती. पार्थ म्हणला बघायचं आहे, म्हणलं मला नाही हिंमत बाबा बघायची ती. मी डोळे बंद केले तेव्हा, कारण का मला अजूनही अपेक्षा होती की कदाचित त्या विमानात दादा नसेलच आणि असला तर दादा त्याच्यातून चालत बाहेर येईल. आपण कशाला वाईट विचार करायचा. पण झालं ते झालं. पाहिलं म्हणजे सुनेत्राताईंना विजयी करा या आव्हानाच्या आधी आशा काकींना कसं बोलावं आणि दादा गेल्याचं पार्थनी कसं सांगितलं विमान पडल्याचं, याच गोष्टी त्या सांगत होत्या. विजयाचं आव्हान करण्याच्या आधी त्यांना बारामतीकरांच्या मनामध्ये काय पेरायचं होतं हे तुमच्या लक्षात येईल. आणि मग त्या निघून गेल्या. निघून जात असताना व्यासपीठावर भाषण चालू होतं. जसं येत असताना भाषण चालू होतं तसं जात असतानाही भाषण चालू होतं. आणि ते भाषण चालू होतं प्रफुल्ल पटेलांचं. जातानाचे व्हिज्युअल्स नीट बघून घ्या. पाहिलं. आता मला तुम्हाला एक मुद्दा मांडायचा आहे. देवेंद्र फडणवीसांनी आव्हान दिलं, सुप्रिया सुळेंनी आव्हान स्वीकारलं. देवेंद्र फडणवीस त्या सभेच्या मध्ये भाषणाला येणार होते. ते येईपर्यंत सुप्रिया थांबल्या असत्या, त्यांना उत्तर विचारलं असतं तर गोष्ट वेगळी होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्यासपीठावर येण्याच्या आधीच मधल्या भाषणांच्या मधून पायउतार होणाऱ्या सुप्रिया सुळे नेमकं चॅलेंज कसलं एक्सेप्ट करून गेल्या होत्या हाच प्रश्न मला पडतो. नसताना वाटेल ते बोलायचं, संधी मिळाल्यावर वाटेल तो नरेटिव्ह पसरवण्यासाठीचा, भावना पसरवण्यासाठीचं काम करायचं आणि काम झालं की गुपचूप निघून जायचं, कोणतंही उत्तर न देता. ही खासियत सुप्रियाताईंनाच जमते. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.